राज्यभरात उन्हाची काहिली वाढत असताना भारतीय हवामान खात्यानं 17 ते 21 मे दरम्यान उष्णतेची लाट येण्याचा इशारा दिलाय। त्यामुळे अनेक शहरांमध्ये आधीच 40 अंशांच्या वर गेलेला तापमानाचा पारा आणखीनच चढण्याची शक्यता आहे। राज्य सरकारच्या आपत्ती व्यवस्थापन विभागानं सर्व जिल्हाधिकारी आणि महापालिका आयुक्तांना सतर्कतेचा इशारा दिलाय। तसंच नागरिकांसाठी काही मार्गदर्शक सूचनाही सरकारनं जारी केल्या। त्याला व्यापक प्रसिद्धी द्यावी असे आदेशही देण्यात आले। साऱ्या राज्यात उष्णतेच्या लाटेनं नागरिक हैराण झाले। सूर्याच्या प्रकोपाचा सगळ्यात मोठा फटका विदर्भात बसतोय। नागपूरमध्ये पारा यंदा सर्वोच्च स्तरावर जाऊन पोहोचला। दुपारी 45.9 अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद झाली। तर अकोला, ब्रह्मपुरी, चंद्रपूर, वर्धा या सगळ्या शहरात 45 अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद झाली आहे। आणखी 2 दिवस हे तापमान असंच कायम राहणार असल्याचा अंदाज व्यक्त होतोय। हवेत वाढलेली आर्द्रता आणि ढगांचं आच्छादन यामुळे कोंडली गेलेली हवा यामुळे मुंबईकरांना घामाच्या धारा लागल्यात। पहाटेपासूनच हवेत उष्मा जाणवू लागला होता। मुंबईतल्या कुलाबा वेधशाळेत 35 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे। तर काल हवेतील आर्द्रता तब्बल 83% होती। सांताक्रूज वेधशाळेमध्ये देखील 72% आर्द्रतेची नोंद झाली आहे। मुंबईखेरीज कोकण आणि गोव्यातही हवेतील आर्द्रता वाढली आहे। आज किंवा उद्यापर्यंत मान्सूनपूर्व पावसाच्या धारा बरसून या वाढलेल्या उकाड्यातून थोडा दिलासा मिळतो का या प्रतीक्षेत मुंबईकर आहेत। एकीकडे राज्यात उष्णतेची लाट असताना दुसरीकडे मान्सूनची सुखावणारी बातमी हवामान विभागानं दिली आहे। मान्सूनची प्रगती अपेक्षेप्रमाणे सुरू असून मानसून का जो हमारा वॉच है और हमारा पास जो मॉडल है, हमारा पास जो अदर इंफॉर्मेशन है उसमें है आज जो है निकोबार आइलैंड, साउथ अंडमान सी और साउथ बे ऑफ बंगाल में जो कंडीशंस अभी तक है ये बहुत ही फेवरेबल है ऑनसेट होने का। राज्यात सिंचन वितरण प्रणालीमध्ये नवं धोरण अंमलात आलंय। आज राज्य मंत्रिमंडळानं नव्या धोरणाला मंजुरी दिली। यापुढे एखाद्या धरण तलावामधून नवं सिंचन वितरण हे कालव्याद्वारे नव्हे तर पाईपलाईनमधून केलं जाणार आहे। हा नियम नव्या सिंचन वितरण प्रणालीला मान्यता देताना अंमलात आणला जाणार आहे। राज्यात धरण किंवा तलावातलं पाणी कालव्यामधून दूरवर नेलं जातं आणि सिंचनासाठी वापरलं जातं। मात्र यामध्ये कालवा फुटल्यामुळे किंवा गळतीमुळे मोठ्या प्रमाणात पाणी फुकट जातं। मुख्य म्हणजे अवैधरित्या मोठ्या प्रमाणात पंपाद्वारे पाण्याची चोरी केली जाते। त्यामुळे कालवा खर्चिक ठरतो। तसंच बाष्पीभवनामधूनही काही प्रमाणात पाणी वाया जातं। या समस्यांवर तोडगा म्हणून राज्य सरकार नवं सिंचन वितरण धोरण निश्चित करतंय। यवतमाळकरांची तहान भागवणारे निळोणा धरण कोरडं पडलंय। त्यामुळे शहरात अभूतपूर्व पाणी टंचाई निर्माण झाली आहे। या संकटावर मात करण्यासाठी यवतमाळकरांनी प्रयास संस्थेच्या माध्यमातून मिशन डीप निळोणा हा उपक्रम हाती घेतलाय। धरणाला गाळमुक्त करण्याचा संकल्प करण्यात आलाय। गेल्या वर्षी 35,000 ट्रॅक्टर गाळ काढल्यानंतर यावर्षी 1 लाख ट्रॅक्टर गाळ काढण्याचं लक्ष्य निर्धारित करण्यात आलंय। दुष्काळानं होरपळलेल्या सोलापूर आणि उस्मानाबाद जिल्ह्याला दिलासा देण्याचा प्रयत्न डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीनं करण्यात आला। प्रतिष्ठानतर्फे सोलापूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यात विहीर आणि बोरवेल पुनर्भरणाचा कार्यक्रम हाती घेण्यात आला। त्याचा समारोप उत्तर सोलापूर तालुक्यातील खेड या गावात करण्यात आला। यावेळी पाणी कधीही शिळं होत नसतं, त्यामुळे आपली असली भ्रामक प्रथा बंद करण्याचं आवाहन धर्माधिकारी प्रतिष्ठानचे सचिन धर्माधिकारी यांनी केलं। सोशल साईटचा वापर सामाजिक कार्यासाठी कसा फायदेशीर ठरू शकतो हे श्रीरामपूर तालुक्यातील एका छोट्याशा खेडेगावानं पटवून दिलं। गावातील तरुणांनी पाणी टंचाईवर मात करण्यासाठी व्हॉट्सअपचा प्रभावी वापर केला। व्हॉट्सअप ग्रुप तयार करून प्रत्येक सदस्याकडून 1200 रुपये जमा केले। त्यानंतर श्रमदानातून गावात जलसंधारणाची कामं सुरू केली। प्रशासन, लोकप्रतिनिधी यांच्या समन्वय राहिल्यास पाणी टंचाईवर सहज मात करता येते हे धुळे जिल्हाधिकारी आणि धुळे शहराच्या महापौर जयश्री अहिरराव यांनी दाखवून दिलं। जिल्ह्यातील सोनगीर गावाला तीव्र पाणी टंचाई होती। गावाला ज्या जामफळ धरणातून पाणी दिलं जात होतं ते कोरडं पडलं होतं। अशा परिस्थितीत या धरणात धुळे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या पाईपलाईनद्वारे पाणी टाकण्यात आलं आणि सोनगीरच्या नागरिकांची पाण्याची तहान भागवण्यात आली। धुळे महानगरपालिकेनं आणि जिल्हा प्रशासनानं दाखवलेल्या सामंजस्य आणि सहकार्यामुळे सोनगीरचा पाणी प्रश्न निकाली निघालाय। इतकंच नव्हे तर या भागातील वन्यजीवांसाठी देखील हे पाणी जीवनदान ठरणार आहे। मुंबईला पाणीपुरवठा करणारे तांसा, भातसा आणि वैतरणा ही तीनही धरणं शहापूर तालुक्यात आहेत। मात्र धरण उशाला आणि कोरड घशाला अशीच अवस्था
या तालुक्यातील काही गावांची आहे। पाण्यासाठी ना काँग्रेस सरकारनं काही केलं ना भाजप सरकारनं, त्यामुळे सरकारचं लक्ष वेधण्यासाठी शहापूरकरांनी शहापूर ते मंत्रालय जलदिंडीचं आयोजन केलंय। 13 मेला शहापूरहून जलदिंडी निघाली असून सध्या ती घाटकोपर इथं पोहोचली आहे। मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन तालुक्यातील पाण्याचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करू असं दिंडीचे संयोजक विलास शिंदे यांनी सांगितलंय। शेतकऱ्यांना मदत करण्याची सरकारची दानत नाही। केंद्र आणि राज्य सरकार शेतकऱ्यांचं कर्ज माफ करण्याऐवजी नवजुनं करत बसलंय। ही तर शेतकऱ्यांची चेष्टा असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी केली आहे। ते औरंगाबादमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुष्काळी परिषदेत बोलत होते। दुष्काळ निवारणासाठी शासकीय धोरणांची कमतरता असल्याचा आरोप करत नरेंद्र मोदींच्या अच्छे दिनवर पवारांनी शेलक्या शब्दात टीका केली। एनसीपी वेलफेअर ट्रस्टतर्फे 146 आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबियांना आर्थिक मदत करण्यात आली, तर काही शेतकऱ्यांना पेरणीसाठी मदत करण्यात आली। दुष्काळ, कर्जमाफी आणि चारा छावणीवरून राधाकृष्ण विखे पाटील यांनी पुन्हा सरकारला धारेवर धरलंय। कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी काँग्रेस आता रस्त्यावर उतरणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला। मालेगाव प्रकरणीही पब्लिक प्रॉसिक्युटर रसाळ यांनी राजीनामा का दिला याचं उत्तर सरकारनं द्यावं असंही ते म्हणाले। सरकार मारेकऱ्यांना पकडण्याऐवजी त्यांचं उदात्तीकरण करत असल्याचा टोला त्यांनी सरकारला लगावला। एकतर 100% कर्जमाफी करणं, दुसरं आता येणाऱ्या खरीप हंगामाकरता शेतकऱ्यांना 25,000 रुपये हेक्टरी अनुदान स्वरूपात मदत करणं ही आमची मागणी राहणार। सरकारला अजूनही मला वाटतं जाग येत नाही। एखादा माणूस झोपी गेल्यानंतर त्याला जागा करता येईल, पण दुर्दैवानं या सरकारनं झोपेतच सोंग घेतलेला आहे। म्हणून आता नाईलाजास्तव आता जी या संपूर्ण आंदोलनाच्या रूपानं किंवा अन्य सर्व माध्यमांचा वापर करत प्रसंगी न्यायालयाची लढाई आम्हाला करावी लागेल, परंतु या सरकारला वटणीवर आणावं लागेल ही आता भूमिका आमची राहणार। मंत्रालयातील 30 कोटींच्या लाच प्रकरणी काँग्रेसच्या शिष्टमंडळानं एसीबी प्रमुख सतीश माथुर यांची आज भेट घेतली। या प्रकरणी रेकॉर्ड झालेल्या संभाषणात उल्लेख असलेले साहेब आणि भाऊ कोण आहेत याची महाराष्ट्राला माहिती द्यावी अशी मागणी काँग्रेसनं केली आहे। चौकशी न झाल्यास रस्त्यावर उतरण्याचा इशाराही काँग्रेसनं दिलाय। आणि साहेब या प्रकारामध्ये कोण आहेत, जोपर्यंत इथपर्यंत ते पोचत नाही तोपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही। पंचनाम्यामध्ये जे पंच आहेत त्यांच्या ठाव ठिकाणाच्या संदर्भात देखील फार मोठी गुप्तता एसीबी कार्यालयाकडनं बाळगली जाते। हे कोणाच्या इशाऱ्यावर होत आहे? आणि अशी ही तक्रार आहे की माननीय महसूल मंत्र्यांच्या बरोबर संभाषण जे होणार होतं ते त्या ठिकाणी एसीबीचे अधिकारी जात होते, त्यावेळेला कोणाच्या सांगण्यावरनं आयत्या वेळेला ते मागे फिरले। गंमत म्हणून तक्रारदार रमेश जाधव यांच्याकडे 30 कोटी रुपये लाच मागितली होती असा हास्यास्पद जबाब अटक झालेला आरोपी गजानन पाटील यानं एसीबीला दिलाय। आणि या जबाबाच्या आधारे एसीबीनं गजानन पाटील याची आज 7 दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी केली होती, पण न्यायालयानं एसीबीची मागणी फेटाळून गजानन पाटील याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे। राज्याचे महसूल मंत्री एकनाथ खडसेंनंतर आता त्यांचे जावईही अडचणीत सापडले। सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी खडसेंचे जावई प्रांजल खेळवलकर यांच्याकडे असणारी लिमोझिन ही परदेशी बनावटीची गाडी अवैध असल्याचा आरोप केलाय। शिवाय ही गाडी भाजपचं सरकार जप्त करणार का असा प्रश्नही त्यांनी ट्विटरद्वारे केलाय। खडसेंचे जावई प्रांजल खेळवलकर यांच्याकडे सोनाटा लिमो नावाची गाडी अवैध असल्याचं त्यांनी म्हटलंय। माझं म्हणणं आहे की ते कुठला पैसा कुठून आला हा त्यातला पहिला प्रश्न आहे, पण जर दुसरा प्रश्न जर आपण बघितला तर सोनाटा लिमो ही परमिटेड गाडी नाही हे सांगण्याचं कारण मी आधी RTO ऑफिशियल्स बरोबर त्याचा पूर्ण डेटा व्हेरीफाय केला आहे। त्यांच्याकडनं घेतलेली माहिती असं म्हणते की कुठलीही गाडी जर लिमो असेल तर ती ताबडतोब सीज केली जाते। नीटबाबत उद्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटण्याची शक्यता आहे। उद्या पंतप्रधानांची वेळ मागितली आहे, जर वेळ मिळाली तर उद्याच मुख्यमंत्री दिल्लीत जाणार आहेत। या बैठकीकडे विद्यार्थी पालक वर्गाच्या नजरा लागल्यात। नीट प्रश्नी मुंबईपासून दिल्लीपर्यंत वातावरण तापलंय। राज्यातील विद्यार्थ्यांना दिलासा मिळावा म्हणून शासन दरबारी प्रयत्न सुरू आहेत। सीईटीला बसलेल्या ज्या मुलांना नीट परीक्षेस बसावं लागेल त्यांची फी परत केली जाईल, तर अभ्यासक्रमाच्या मुलांना प्रवेशावेळी ही फी परत केली जाणार असल्याचा निर्वाळा राज्याचे उच्च शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी स्पष्ट केलाय। आज नाशिकमध्ये आरोग्य विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभासाठी ते नाशिकमध्ये उपस्थित होते। यावेळी 7,500 विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्रांचं वाटप करण्यात आलं। त्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली। नीट द्यावी लागली
तर CET-साठी दिलेलं परीक्षा शुल्क हे त्यांना अर्थातच परत केलं जाईल, पण नीट फक्त MBBS आणि BDSसाठी आहे. ते वगळता सुद्धा ज्या परीक्षा जे अभ्यासक्रम या CET-मध्ये येतात त्या विद्यार्थ्यांना मात्र ती परीक्षा शुल्क प्रवेश घेताना हे द्यावं लागेल. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींशी गेल्या रविवारी दूरध्वनीवरून संवाद साधला. फक्त 5 मिनिटं झालेल्या संवादानं महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर मोठ्या घडामोडींचे तर्क लढवले जाऊ लागले आहेत. मुळात राज ठाकरे नरेंद्र मोदी यांच्या संवादात मध्यस्थ कोण याबद्दलही कुतूहल आहे, कारण या संवादाची खुद्द राज्याच्या मुख्यमंत्र्यांनाही कल्पना नव्हती असं सांगितलं जात आहे. नीटच्या विषयावर आपलं मोदींशी बोलणं झाल्याची माहिती बैठकीत ठाकरेंनी दिल्यावर मुख्यमंत्रीही अवाक झाल्याचं कळतंय. नीट हा विषय आरोग्य खात्यासाठी देखील महत्त्वाचा असून याबाबत केंद्रीय आरोग्य मंत्र्यांना पत्र लिहिल्याची माहिती आरोग्यमंत्री डॉक्टर दीपक सावंत यांनी दिली आहे. ग्रामीण भागात CBSE अभ्यासक्रमाचं प्रमाण कमी आहे, त्यामुळे विद्यार्थ्यांना त्याची सवय होण्यासाठी 3 ते 4 वर्ष नीट परीक्षा पुढे ढकलावी अशी मागणी सावंत यांनी केली आहे. CBSEचा अभ्यासक्रम हा ग्रामीण भागात नाहीये. ग्रामीण भागामध्ये आजही SSC बोर्डाची मुलं आहेत, HSCची मुलं आहेत आणि तो अभ्यासक्रम आणि नीटचा अभ्यासक्रम म्हणजे CBSEचा अभ्यासक्रम याच्यामध्ये प्रचंड तफावत आहे. त्यामुळे मी देखील सन्माननीय केंद्रीय मंत्री महोदय नड्डा साहेबांना पत्र लिहिलेलं आहे की आपण नीट काही वर्षानंतर लागू करावी, जोपर्यंत ग्रामीण भागामध्ये CBSEचा अभ्यासक्रम सर्वदूर पोहोचत नाही आणि विद्यार्थी त्यासाठी तयार होत नाहीत. नीट परीक्षेच्या विरोधात मुंबईत मरीन ड्राईव्हवर पालकांनी आंदोलन केलं. निषेध करणारे फ्लेक्स लावत नीट नको CETच हवी अशी मागणी त्यांनी केली. विशेष म्हणजे या मानवी साखळीत सत्ताधारी भाजपचे आमदार मंगलप्रभात लोढा आणि राज पुरोहितही सहभागी झाले होते. संदीप सावंत या काँग्रेस कार्यकर्त्याला मारहाण केल्याप्रकरणी निलेश राणेंनी आपला अटकपूर्व जामिनाचा अर्ज मागे घेतला. जामीन देण्यास हायकोर्टानं नकार दिलाय. त्याचप्रमाणे निलेश राणेंनी 23 मेपर्यंत शरण यावं असे निर्देशही यावेळी देण्यात आले. आमचं ॲप्लिकेशन रिजेक्ट केला नाही आहे. कोर्टाचं असं मत होतं की ते आम्हाला बेल द्यायला इन्क्लाइंड नव्हते, म्हणून आम्हीच कोर्टाला रिक्वेस्ट केली की आम्हाला विड्रॉ करायचं ॲप्लिकेशन आणि कोर्टाने आम्हाला त्याची परवानगी दिली. आणि परवानगी देताना आम्हाला पोलीस स्टेशनला आम्ही स्वतःहून सांगितलं की आम्ही हजर व्हायला तयार आहोत आणि आम्ही स्वतःहून सरेंडर होऊ. त्या कोर्टाने आम्हाला 23 तारखेपर्यंत मुदत दिली आहे. माढा तालुक्यातील सोलापूर पुणे हायवेवरील टेंभुर्णी येथील 40 अनधिकृत व्यापारी गाळे जिल्हा प्रशासनानं न्यायालयाच्या आदेशानं जमीनदोस्त केलेत. उच्च न्यायालयानं हे अतिक्रमण काढण्याचे आदेश 2013ला दिले होते, मात्र लोकप्रतिनिधी आणि जिल्हा प्रशासनाच्या चालढकलीमुळे ही कारवाई करण्यासाठी 2016 हे साल उजाडलं. जिल्हा प्रशासनानं एका दिवसात 40 दुमजली गाळ्यांवर कारवाई केल्यानं अतिक्रमण करणाऱ्यांचे धाबेदण आणलेत. देशात अभिमानानं मान उंचावेल असं काम महाराष्ट्र पोलिसांनी केलंय. सोलापूर पोलिसांच्या पुढाकारानं सोलापूर, बीड आणि लातूरच्या पोलिसांच्या संयुक्त पथकानं अपहरण करून खंडणी मागणाऱ्या सराईत गुन्हेगार टोळीला जेरबंद करून चेन्नई पोलिसांच्या ताब्यात दिलाय. पोलीस आणि अपहरणकर्ते यांच्यात झालेल्या सिनेस्टाईल थरारात चेन्नईचे पोलीस निरीक्षक जखमी झाले. सोलापूर पोलिसांनी इतर जिल्ह्यांच्या पोलिसांच्या साह्यानं लातूरच्या निलंग्यामध्ये 7 सराईत गुन्हेगारांना अटक केली आहे. भंडारा जिल्ह्यातील शेकडो शिक्षक महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात गेली 10 ते 20 वर्ष काम करतात, मात्र कुटुंबापासून दूर असल्यामुळे अनेक अडचणींना त्यांना तोंड द्यावं लागतंय. त्यामुळे अंतर्गत जिल्हा बदलीसह अन्य मागण्यांसाठी बाहेर जिल्ह्यात कार्यरत शिक्षकांनी भंडारा जिल्हा परिषदेसमोर साखळी उपोषणाला सुरुवात केली आहे. यवतमाळ जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या बदलीचा हंगाम सुरू झाला असून शिक्षकांच्या बदली प्रक्रियेमुळे शिक्षक संघटना आणि प्रशासनात घमासान सुरू झाले. यावेळी बदली प्रक्रियेत विविध शिक्षक संघटनांच्या पुढाऱ्यांचा नंबर असल्यामुळे आणि जिल्हा परिषदेचे नवे CEO दीपक सिंगला यांची बदली प्रक्रिया राबवण्याची भूमिका नियमानुसार कडक असल्यानं जो तो शिक्षक नेता राजकीय दबाव वाढवण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र शासन मान्यतेचं पत्र दिल्यासच बदल्या थांबतील असा कडक इशारा मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी शिक्षक नेत्यांना दिल्यामुळे नेत्यांमध्ये धडकी भरली आहे. आमदार अनिल गोटे काही केल्या कारागृहात असलेल्या छगन भुजबळांचा पिच्छा सोडायला तयार नाही. धुळे शहरात आयोजित सभेत आमदार गोटे यांनी कारागृहात भुजबळ कसे भयभीत झाले आहेत यांचा किस्सा सांगितला, तोही अभिनय करून. आमदार गोटे यांच्या या अभिनयाचा धुळेकरांनी चांगलाच आनंद घेतला. गृहराज्यमंत्री राम शिंदे यांना सांगून आपण आर्थर रोड कारागृहात भुजबळांची अवस्था पाहायला गेलो होतो.
त्या ठिकाणी सीसीटीव्हीत पाहिलं असता भुजबळ डोक्याला हात लावून भयभीत अवस्थेत मी नाही केलं काही असं बडबडत असतात असं गोटे यांनी जाहीर सभेत सांगितलं. अवघ्या 2च महिन्यात माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांची कारागृहात हालत खराब झाली आहे आणि पुढे त्यांचं काय होणार असा मार्मिक टोलाही आमदार गोटेंनी यावेळी लगावला. मी बोललो होतो नागपूरला त्याला, एक नंबरचा चोर आहे तू, तुला जेलमध्ये टाकणं हे माझं काम आहे आणि टाकल्याशिवाय राहणार असा बसतो, गजाला धरून बसतो असा. आई कुठं शपथ कधी सीसीटीव्हीवर पाहिजे. राज्य सरकारमध्ये शिवसेना भाजपचे ताणले गेलेल्या संबंधांचा परिणाम आता शहरातही तितक्याच तीव्रतेनं जाणवू लागलेत. रत्नागिरीत तर केवळ प्रस्ताव तयार झालेल्या शहराच्या 79 कोटी रुपयांच्या नळपाणी योजनेवरून शिवसेनेचे आमदार आणि भाजपचे नगराध्यक्ष एकमेकांच्या समोर उभे ठाकलेत. राज्य सरकारची मंजुरी मिळाली तर अस्तित्वात येणाऱ्या या नळपाणी योजनेच्या श्रेयावरून शिवसेना भाजपमध्ये आरोप प्रत्यारोप चांगलेच रंगलेत. पिंपरी चिंचवडमध्ये महानगरपालिका निवडणुकीत यापूर्वी एकत्र निवडणुका लढणाऱ्या भाजप सेनेनं आता मात्र काडीमोड घेण्याचा निर्णय घेतलाय. शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी त्याचे संकेत दिलेत. एकत्र निवडणूक लढायची की नाही हे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे ठरवतील, पण एकूण परिस्थिती पाहता युती होणार नाही असं सांगत महापालिका निवडणुकीत सेना स्वतंत्र लढणार असल्याचे संकेत दिलेत. बिगर युतीचं भाजप स्वतःच्या ताकदीवर लढलेलंच मला आवडेल. एवढे करून पक्षश्रेष्ठी म्हणून मुख्यमंत्री असतील, पक्षाध्यक्ष असतील, हा जो निर्णय घेतील तो सर्वांना मान्य करावा लागेल. पालघर जिल्ह्यातल्या डहाणू इथं स्वच्छ झालाय. डहाणूतल्या हळदपाडा गावातलं 2011-12 मधलं हे प्रकरण आहे. आदिवासींच्या अज्ञानाचा फायदा घेत डहाणूमधल्या सरकारी अधिकारी आणि राजकीय नेते मंडळींनी 15 लाखाचा अपहार केलाय. विशेष म्हणजे मृत लोकांच्याही खोट्या सह्या करून पैसे उकळण्यात आल्याचंही समोर आलंय. झी 24 तासच्या बातमीनंतर मुंबई राष्ट्रवादीचे माजी अध्यक्ष आणि नेते नरेंद्र वर्मा यांच्यावर FIR दाखल झालाय. मँग्रोव्ह 50 मीटरच्या आत पेवर ब्लॉक बसवल्याबद्दल गुन्हा दाखल झालाय. नरेंद्र वर्मा यांच्या वर्सोव्यातील जानकीदेवी पब्लिक स्कूलच्या वतीनं अनधिकृतरित्या पेवर ब्लॉक बसवून रस्ता तयार करण्याचं काम सुरू होतं. याविषयीची बातमी झी 24 तासनं रविवारी दाखवल्यावर आता गुन्हा दाखल झालाय. सदरचा गुन्हा अजामीनपात्र स्वरूपाचा आहे. पर्यावरण संरक्षण कायद्याअंतर्गत हा गुन्हा दाखल झालाय. कल्याण रेल्वे स्थानकावरील स्कायवॉक आणि स्टेशन परिसरात फेरीवाल्यांनी अक्षरशः उच्छाद मांडलाय. हे फेरीवाले कोणालाही घाबरत नसून दिवसेंदिवस त्यांची दादागिरी वाढत चालली. या फेरीवाल्यांबरोबरच भिकारी आणि गरदुल्ले यांचाही उत्पात कल्याण स्थानकात विशेषतः स्कायवॉकवर वाढलाय. प्रवाशांना साधं चालणंही त्यामुळे कठीण झालंय. वारंवार याविरुद्ध तक्रारी करूनही रेल्वे प्रशासन आणि पोलीस याची दखल घेत नसल्याचा आरोप होतोय. अखेर रेल्वे प्रवासी संघटनांसहित काही सामाजिक संघटनांनी आक्रमक भूमिका घेतली आणि कल्याण रेल्वे स्थानकामध्ये आंदोलन केलं. या आंदोलनात स्त्रियांनी मोठ्या प्रमाणात सहभागी होत आपला रोष व्यक्त केला. ठाण्यातील लोकमान्य नगर भागातल्या लोकमान्य टिळक रुग्णालयात पालिकेची कोणतीही परवानगी न घेता कुलूपं तोडून सुरक्षा रक्षकांना धमकावून दिवसभर शूटिंग करण्यात आलं. या प्रकारानंतर स्थानिकांनी या प्रकाराची चौकशी केली असता शूटिंग करणाऱ्यांनी पालिका प्रशासन, अग्निशमन दल आणि पोलिसांची कोणतीही परवानगी घेतली नसल्याचं उघड झालंय. या प्रकारानंतर उशिरा का होईना रुग्णालय प्रशासनाला जाग आली. या बेकायदा शूटिंगबाबत रुग्णालयाच्या प्रभारी अधीक्षक डॉक्टर सोनालीकर यांनी पालिका प्रशासनाकडे तक्रार केली आहे. मुलगा झाल्याच्या बातमीनं तो धावतच हॉस्पिटलमध्ये आला, मात्र हॉस्पिटलच्या लिफ्टमध्ये त्याचा हात अडकला आणि तुटला. ही घटना घडली आहे नेहमीच वादाच्या भोवऱ्यात सापडणाऱ्या ठाणे महानगरपालिकेच्या रुग्णालयात. संदेश गुप्ता असं या तरुणाचं नाव आहे. कोपरी इथं राहणाऱ्या संदेशनं त्याच्या पत्नीला प्रसूतीसाठी पालिकेच्या लक्ष्मीचंद फातीचंद या रुग्णालयात दाखल केला. मुलगा झाल्याची बातमी कळताच तो त्वरित हॉस्पिटलमध्ये दाखल झाला, पण लिफ्टमध्ये हात अडकल्यामुळे त्याचा उजवा हात तुटला. बँकांचे 9,000 कोटी रुपये बुडवून परदेशात पळून गेलेल्या विजय मल्ल्यानं दिलेलं वचन पाळण्याची हमी दिली आहे. तसंच स्टेट बँक ऑफ इंडिया सहित इतर बँकांसमोर ठेवलेल्या नव्या प्रस्तावावर लवकरच काम करण्यास सुरुवात करणार असल्याचं विजय मल्ल्यानं सांगितलंय. शुक्रवारी मुंबईतील UBLची बोर्ड मीटिंग पार पडली. यावेळी विजय मल्ल्या लंडनहून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे या बैठकीत सामील झाला. मी भारतात परत येऊन सर्व प्रश्नांची उत्तरं देण्यास तयार आहे, पण माझ्या सुरक्षेची आणि स्वातंत्र्याची हमी देण्यात यावी असं विजय मल्ल्या म्हणाला. स्वतंत्र बोर्ड सदस्य किरण मुजुमदार शॉ यांनी ही माहिती दिली आहे. 24 गावं 24 बातम्यांमध्ये सध्या इतकंच. ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा झी 24 तास. रहा एक पाऊल पुढे.
झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.